जागा वाटपासंदर्भात उद्या मवियाची दिल्लीमध्ये बैठक. जागा वाटपावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता. खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार. महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांनाही दिल्लीमध्ये बोलावलं. मुख्यमंत्र्यांच्या मानेचा पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवायचा. आता मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही. फडणवीसांचं नाव न घेता ठाकरेंना टोला. राज्य सरकारच्या गळ्यामध्ये दिल्लीच्या गुलामीचा पट्टा. मानेच्या पट्ट्यापेक्षा दिल्लीच्या गुलामीचा पट्टा महाराष्ट्राला वेदना देणारा. फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर. 2019ला प्रयोग झाला आणि कट्यार पाठीत घुसली. 2022 साली आम्हीही प्रयोग केला. सत्तांतरावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शिंदे गटाचा हायकमांड मोदी शहा. आमचं काम मुंबईतच होतं. आम्हाला दिल्लीमध्ये जावं लागत नाही. राऊतांची टीका. तर फडणवीसांना 2024 नंतर नाटकं एकांकिकाच करायच्या आहेत. राऊतांचा फडणवीसांवर निशाणा. 10 तारखेला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते आम्ही बघून घेऊ. आमदार अपात्रता प्रकरणावरून टीका करणाऱ्यांवर मंत्री गुलाबराव पाटील यांचा निशाणा. अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढावी. वंचितसाठी आणखी कोणत्या जागा द्याव्यात यावरही चर्चा झाली. संजय राऊतांचं वक्तव्य. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा. TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. भावना गवळींविरोधातील वातावरण टाळण्यासाठी राठोडांचं नाव चर्चेत. शिंदे गटाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मंत्री शंभूराज देसाईंना शिवीगाळ. देसाई शिंदेंना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करत शिवीगाळ. शिवसेनेच्या तालुका प्रमुखावर कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका. आज दिवसभर भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका. भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची आज सकाळी 11 वाजता बैठक तर दुपारी 12 वाजता भाजपच्या विविध सेलची बैठक. नागपूर लोकसभेवेळी काँग्रेसमधून आतापर्यंत फक्त 3 इच्छुकांनी अर्ज घेतले. आज रात्री 8 वाजेपर्यंत नागपूर शहर काँग्रेस इच्छुक उमेदवारांना अर्ज देणार. नागपूर मतदारसंघामध्ये नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यास इच्छुकांची संख्या कमी. विदर्भातील 3 लोकसभा मतदारसंघावर अजितदादा गटाचा दावा. भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा मतदारसंघावर भाजपचे सिटिंग खासदार. तरीही त्या जागा आम्हाला द्याव्यात. दादा गटाचे राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहिते यांचा दावा. पुणे शहर काँग्रेसनं मागवले इच्छुकांचे अर्ज. इच्छुकांना उद्यापर्यंत अर्ज करता येणार. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू. शरद पवार गटाकडून परभणीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. मेहबूब शेख यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लोकसभेच्या अनुषंगानं शरद पवार गटाकडून तयारी सुरू. निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोग आज आंध्र प्रदेशमध्ये. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिंदे आज रत्नागिरीच्या राजापूर दौऱ्यावर. शिवसंकल्प अभियानानिमित्त शिंदेंची आज राजापूरमध्ये सभा. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष. नवी मुंबईच्या घणसोली भागामध्ये सकल मराठा समाजाकडून झळकले मनोज जरांगे यांचे बॅनर. गरजवंत मराठ्यांचा लढा चला मुंबईला अशा आशयाचे बॅनर. मोदींच्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर. नाशिक युवा महोत्सवाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. कोरेगाव भीमा आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांची आज पुन्हा उलट तपासणी. आंबेडकरांसह इतर काही जणांची देखील उलट तपासणी होण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर. पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार. पुण्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करणार. पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेवरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक. आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार. क्राईम रेट कमी करण्यासाठी पोलिसांना निवेदन देणार. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी. आमदार रवींद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विचारणा. मदत देण्याची कार्यवाही तत्काळ करण्याची मागणी. थंडीच्या कडाक्यामुळे मुंबईमध्ये अंड्यांचे दर वाढले. उत्पादनामध्ये 10 ते 15% घट झाल्यामुळे अंड्यांच्या किमतीमध्ये वाढ. किरकोळ बाजारामध्ये 7 ते 8 रुपये दरानं अंड्याची विक्री. लातूर जिल्ह्यामधल्या उमरदरा गावामध्ये अज्ञातांनी बस पेटवली. आगीमध्ये बसचं मोठं नुकसान. आग नेमकी कोणी आणि कशासाठी लावली हे अद्याप अस्पष्ट. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 2 मोटारसायकलींना आग. आरपीएफ जवान आणि पोलिसांच्या मदतीने आगीवर नियंत्रण. मोठा अनर्थ टळला. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत. आजपासून शहरातील अनेक भागांमध्ये केवळ एक वेळ पाणी सोडण्यात येणार. अनेक भागांमध्ये कमी दाबानं होणार पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत. जलवाहिनी फुटल्यानं आणि तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू.
प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेला केंद्राकडून 630 कोटींचा निधी. महापालिकेच्या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून आर्थिक बळ. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुंबईमध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू. 2 वर्षांचा बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद. पुढील शैक्षणिक सत्रापासून केवळ 4 वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल. आरसीआय सचिव विकास त्रिवेदी यांची माहिती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील कमवा आणि शिका योजनेसाठी मानधन वाढ. 45 रुपये प्रति तास ऐवजी विद्यार्थ्यांना आता 55 रुपये प्रति तास दरानं मानधन दिलं जाणार. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी महापालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत. कृत्रिम पावसासाठी इच्छुक कंपन्यांमधील एकाची निवड करण्याचा निर्णय घेतला जाईल. पालिकेची माहिती. खासगी लक्झरी बसला अपघात झाल्यास मालकही दोषी ठरणार. भीषण अपघाताची जबाबदारी चालकाबरोबरच मालकावरही पडणार. परिवहन विभागानं केंद्राला प्रस्ताव पाठवला. मोनोरेलला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू. मोनोरेल स्थानकामध्ये जागा व्यावसायिकांना दिली जाणार. चेन्नईनंतर आता लातूरमध्ये वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती होणार. वंदे भारतला देशभरात प्रवाशांचा मोठा प्रतिसाद. अलमट्टी धरणातून 2.75 टीएमसी पाणी सोडण्यात येणार. कृष्णा खोऱ्यामधील बागलकोटसह गुलबर्गा आणि विजापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्नाटक सरकारचा निर्णय. थंडीच्या लाटेमुळे दिल्लीमधील 5वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी. पुढील 5 दिवस शाळा बंद राहणार. केवळ 6वी पासून पुढचे वर्ग सुरू राहणार. भंडारा जिल्ह्यामधल्या अंभोरा पुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला. नितीन गडकरी आणि फडणवीसांच्या हस्ते 13 जानेवारीला पुलाचं उद्घाटन होणार. 8 ते 13 जानेवारीपर्यंत पुलावरील वाहतूक राहणार बंद. पीएमपीएल महामंडळाकडून 60 ठिकाणी खासगी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार. अदानी ग्रुपकडून जागांची पाहणी. चार्जिंग स्टेशनमधून पीएमपीला 32.5% रक्कम मिळणार. नवी मुंबईमध्ये 24 विभागांमध्ये 143 चार्जिंग पॉईंटची निर्मिती केली जाणार. प्रत्येक चार्जिंग स्टेशनसाठी 25 लाख रुपये अनुदान मिळणार. एक केंद्राची उभारणी करण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपये खर्च येणार. पुण्याच्या मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. वैद्यकीय पीजी प्रवेश प्रक्रिया आता ऑनलाईन होणार. महाविद्यालयानं अभ्यासक्रमासाठीचं शुल्क प्रवेशापूर्वीच जाहीर करावं. महाविद्यालय स्तरावर कोणतेही प्रवेश होणार नाहीत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची अधिसूचना जारी. रेल्वे प्रशासनाकडून चांगल्या सुविधांसाठी 1275 स्थानकांची निवड. अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकांचा विकास होणार. पुणे विभागामध्ये 16 स्थानकांचा समावेश. गर्दी कमी करण्यासाठी मालाड ते चर्चगेट लोकल सुरू करा. खासदार गोपाळ शेट्टी यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. वीज ग्राहकांसाठी महावितरणचा स्वागत सेल. वीज जोडणी वाढीव भारासाठी संपर्क साधल्यास अधिकारी घरपोच सेवा देणार. औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार. नागपुरातील रामन विज्ञान केंद्रालाही उडवून देण्याची धमकी. या प्रकरणी धमकीचा मेल करणाऱ्याविरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या इगतपुरीमधल्या तळेगाव रोड परिसरातील बंगल्यामध्ये चोरीचा प्रयत्न. गेटच्या आत शिरता सीसीटीव्हीचे अलार्म वाजताच चोरट्यांनी धूम ठोकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024चं उद्घाटन होणार. 34 देशातील प्रतिनिधी आणि 16 भागीदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. नदालची ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमधून माघार. दुखापतीमधून पूर्णतः न सावरल्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार. अफगाणिस्तान विरुद्धच्या 3 T20 मालिका सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार. विराट कोहलीचाही संघामध्ये समावेश. आलिया रणबीर कपूरला राम मंदिर अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रण. रविवारी अयोध्येमधील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे अधिकृत निमंत्रण.